नमस्कार. आज 1 जानेवारी 2023 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नववर्षाचे आज स्वागत करतोय. स्वागत 2023 हे न्यूझीलंडमधील चित्र आहे. जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर यांनी न्यूझीलंडचे चित्र वगैरे कशामुळे वापरलं तर पहा, न्यूझीलंडचं जे टाईम आहे ते +13 आहे. ओके, जे ग्रीनविच मीन टाईम आपण म्हणतो, जे GMT. ओके, आपलं कसं आहे पहा, आपण किती तासांनी पुढे आहोत तर 5.5 तासांनी आपण पुढे आहोत. तसं न्यूझीलंड जे आहे ते 13 तासांनी पुढे आहे. म्हणजे साहजिकच आहे आपल्यापेक्षा लवकर कुठे हॅपी न्यू इयर वगैरे साजरा झाला तर म्हणजे 1 जानेवारी कुठे आली लवकर तर न्यूझीलंडमध्ये येते. तर या निमित्ताने वगैरे त्यांनी घेतलेलं आहे. पहा, परीक्षेमध्ये तर प्रश्न येणार नाही तरी पण तुम्हाला जनरल नॉलेजसाठी वगैरे लक्षात असायला हवं. जपानच्या अगोदर पण न्यूझीलंड वगैरे तिथं टच होतं, त्यामुळे आपला न्यूझीलंड हे देश येतो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया. ओके, म्हणजे यांचं टाइम झोन वगैरे अशा पद्धतीने चालतं. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. कोरेगाव भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त. त्यानंतर चीन प्रश्नी लष्कराचा राजकीय वापर. त्यानंतर पर्यटन स्थळे तुडुंब. हे तिन्ही जरी बातम्या पाहिल्या तर राजकीय दिसून येतात, त्यामुळे स्किप करूयात आपण तिन्ही बातम्यांचं विश्लेषण डिटेल जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके, त्यानंतर रविवार देश विदेशमध्ये पहा, निवृत्त पोप बेनेडिक्ट कालवश झालेले आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या उपस्थितीत गुरुवारी अंत्यसंस्कार वगैरे होणार आहे. त्यानंतर पुढे या, पॅलेस्टाईन इस्रायल प्रश्नावरील ठरावावर भारत तटस्थ राहिलेला आहे. पहा बेसिकली जर पाहिलं, पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो इश्यू वगैरे आहे तो अगदीच 1967 पासून पुढे आलेला आहे. परंतु जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इंडियाचा कुठे पण म्हणजे इंडिया कोणत्याही स्थितीमध्ये जर असेल तर त्याला इंडियाला सपोर्ट वगैरे कोण करतं तर इस्रायल करत असतं. ओके, इस्रायल हा असा देश आहे तो भारताला कुठे देखील सपोर्ट करतच असतो. ओके, तरी देखील म्हणजे भारताने तिथे देखील म्हणजे युएनची जी सभा वगैरे होती युनोमध्ये भारताने तटस्थ राहिलेला आहे. पॅलेस्टाईनला पण सपोर्ट केलं नाही किंवा इस्रायलला पण. जर अशा पद्धतीने जर प्रश्न म्हणजे पहा, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे तुम्ही ते शिकाल. ओके, कारण इस्रायल आपला खूप जवळचा वगैरे मित्र आहे. त्यानंतर पिगासस व्हायरस वगैरे जे म्हणतो आपण, त्यानंतर भरपूर काही घटना वगैरे आहेत ते इस्रायल संबंधी वगैरे निगडीत आहेत. तरी देखील जेव्हा कुठे भारताला वगैरे गरज पडेल तेव्हा आपण इस्रायलकडे अगदीच एक विश्वासू मित्र वगैरे म्हणून पाहू शकतो. परंतु भारताची जी फॉरेन पॉलिसी आहे किंवा जे नेहरू यांनी जी फॉरेन पॉलिसी वगैरे आखून दिली, पंचशील तत्व वगैरे, म्हणजे आपण कोणालाही शीतयुद्ध तेव्हाचं शीतयुद्ध वगैरे चालू होतं, त्यामुळे तशा पद्धतीची ती परिस्थितीने आपलं तसं घडवलं. मग ती फॉरेन पॉलिसी आता किती जरी चेंज करायची म्हटली तर चेंज वगैरे करता येत नाही, हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. ओके, व हेच गरजेचं आहे. पहा, म्हणजे आज कसं काय असत नाही, म्हणजे आपण जे जर पाहिलं खऱ्या अर्थाने तर USA कडे पण भरपूर वेळेस आपण एकटवलं जातो किंवा रशियाकडे पण जातो. तरी देखील म्हणजे USA कडे गेल्यानंतर आपण G20चं स्वागत वगैरे करतो. त्यानंतर G7 गटात पण आपण तिथं जाऊन आपलं म्हणजे एक काय म्हणतो आपण एक गेस्ट रूपात वगैरे G7 कंट्रीजमध्ये वगैरे आपण तिथे उपस्थित राहतो. ओके, म्हणजे G7 मध्ये आपण भागीदार नाही तरी देखील तिथे गेस्ट म्हणून जातो. अगदी त्याच पद्धतीने म्हणजे तिथे USA चा सपोर्ट वगैरे आपण करतो. अगदी त्याच्या विरोधात जर गेल्यानंतर USSR म्हणजेच आजचं रशिया. ओके, रशियाला पण आपण डायरेक्टली काय करतो, सपोर्ट वगैरे करत असतो. म्हणजे आपली जी पॉलिसी आहे ती अगदी तसंच आहे. ओके, म्हणजे आपण कोणाच्याही बाजूने वगैरे झुकलेलं नाही. म्हणजे आता ती इस्रायलच का असो नाही, आपण पूर्णतः झुकलेलं वगैरे तिथं नाही, हेच आपलं इथं बेसिकली ह्यातून सांगता येतं. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे तुम्हाला येऊ शकतं, त्यानिमित्ताने आहे. बाकी भारत तटस्थ का राहिला वगैरे जे त्याची प्रश्नाची उत्तर वगैरे आहेत ते तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकावे लागतील. ओके, मग त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून गरजेचं वगैरे काही नाहीये. त्यानंतर पुढे या. त्यानंतर पहा, आज विश्लेषण वगैरे असत नाही, म्हणजे आज लोकसत्ता रविवार असल्याने आज लेख वगैरे जे म्हणतो आपण एडिटोरियल वगैरे द हिंदू आणि लोकसत्ता दोन्ही वृत्तपत्रांमध्ये आपल्याला एडिटोरियल वगैरे मिळणार नाही. तरी पण रविवार विशेष वगैरे त्याने दिलेलं आहे, तर ते पाहूयात. आर्थिक पातळीवर अनिश्चिततेची सावट. हे गरजेचं नाही आपल्यासाठी, पी चिदंबरम यांनी लिहिलेलं आहे. व आकडेवारी वगैरे दिलेली जरी असली तर UPSC विरोधी पक्षाची आकडेवारी वगैरे घेत नाही. इकॉनॉमिक सर्व्हे येऊ द्या 31 जानेवारी, म्हणजे आता फक्त 30 दिवस राहिलेत. इकॉनॉमिक सर्व्हे आल्यानंतर डोनाल्ड सर जे व्हिडिओ वगैरे घेतील तेव्हा आपण त्यांच्याकडून ते शिकून घेऊयात. आता आपल्याला स्वतःहून इथं डोकं वगैरे लावण्याची काही गरज नाहीये. त्यानंतर गायरान जमिनी भूमिहीनांचा संघर्ष सुरू. आता इथे पहा, राहुल गांधी यांची इंटरव्ह्यू म्हणजे काल पत्रकार परिषद वगैरे झाली. त्यांनी म्हटलं की सगळ्यांना डॉक्टर, वकील, न्यायाधीश, अभियंता किंवा प्रशासकीय अधिकारी व्हायचं असतं. या 5 पर्यायांशिवाय कोणाला आयुष्यात वेगळं काही करायचं नाही. मी एका मुलीला सांगितलं की एका वर्षात 150-200 IAS होऊ शकतात, इतक्या कमी जणांना संधी मिळते. हे ऐकून ती रडायला लागली. म्हणजे हे त्यांचा स्वअनुभव वगैरे आहे, परंतु अगदीच बरोबर आहे. आपल्या समाजात पण सध्याला तेच चालू आहे व आपण पण त्याचेच एक भाग आहोत, हे आपण नक्की मान्य करतो. ओके, म्हणजे आता यांनी तेच सांगितलं ना, 150 ते फक्त 200 IAS वगैरे होतात. मग त्यासाठी जे
आपल्याला अगदीच कॉम्पिटिशन वगैरे आहे ते पण तुम्ही अगदीच जाणायला हवं, हेच आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. इथेनॉल निर्मितीतून इंधन समृद्धीकडे, हा लेख अगदी गरजेचा आहे. म्हणजे हे इंटरव्ह्यू आहे बेसिकली, परंतु UPSC मधून प्रश्न वगैरे इथून फसू शकतात, हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. तर पहा याची सुरुवात कुठून झालेली आहे, तर आपण ते पाहूयात पहिल्यांदा. तर ब्राझीलमध्ये इथेनॉलला राष्ट्रीय इंधन म्हणून 1972 मध्ये मान्यता मिळालेली आहे. कधी? 1972. म्हणजे ब्राझील आपल्यापेक्षा फार पुढे गेलेला आहे. ओके, भारत सध्याला आणखी खालीच आहे. म्हणजे पहा, ब्राझीलने 1972ला हे केल्यानंतर राष्ट्रीय इंधन वगैरे म्हणून त्याला दर्जा दिल्यानंतर झालं काय, 1995 मध्ये जे आपले मंत्री होते राम नाईक यांनी काय केलं, ब्राझीलचा दौरा केला. ओके, काल आपण पाहिलेला आहे ब्राझीलचा अशा पद्धतीने मॅप. ओके, थोडंसं परत एकदा मी काढेल. ओके, हे अशा पद्धतीनेच आहे ब्राझीलचा मॅप. ओके, मग पहा इथे ब्राझील आहे, हे साऊथ अमेरिका खंड आहे, तर इथे ब्राझील येतं. ओके, मग या देशामध्ये यांनी काय केलं, 1972चा पिरियड होता, त्यांनी त्याला काय केलं, म्हणजे त्याचं इथं संशोधन वगैरे झालेलं आहे इथेनॉलचं, व त्यांनी डायरेक्टली याला राष्ट्रीय इंधन म्हणून डायरेक्टली मान्यता वगैरे दिली. मग 1995ला आपल्या पण भारत सरकारने वगैरे तिथे दौरा वगैरे केला. मग त्यांना पण की पेट्रोलला हे सोल्युशन वगैरे ठरू शकेल. ओके, पेट्रोलला वगैरे सोल्युशन ठरू शकेल असं त्यांना समजलं. मग त्यांनी काय केलं पहा, 1 ते 5% मिश्रण वगैरे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु 2014 येईपर्यंत आपण फक्त ती 2%वरच राहिलेलो होतो. म्हणजे 2 ते 2.5% टक्क्यावरच आपण इथेनॉलचं वगैरे मिश्रण करत होतो पेट्रोलियम पदार्थांमध्ये. ओके, म्हणजे पहा भारताला भूक आहे. म्हणजे भारत हा अगदीच इथे दिलेला आहे पहा, ऑटोमोबाईल उद्योगाचा मोठा वाटा देशाच्या विकासात आहे. ओके, भारताच्या औद्योगिक विकासामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा अगदीच वाटा आहे. ओके, हे क्षेत्र वेगाने वाढत देखील आहे. त्यामुळे विद्युत वाहने, हरित हायड्रोजन वाहने, CNG वरील वाहने कितीही आली तरीही इथेनॉलला पर्याय नाही. कारण आपली इंधनाची भूक प्रचंड मोठी आहे. इथेनॉल स्वच्छ आणि किफायतदार आणि पर्यावरणपूरक इंधन आहे. म्हणजे काय, आपण अगदीच सध्याला डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये वगैरे गणलं जातो, बरोबर. मग औद्योगिक सेक्टरचं जे स्थान वगैरे आहे भारतात ते अगदीच आपल्यासाठी गरजेचं आहे. व त्यामुळे काय, इंधनाची जी भूक आहे ती आपल्याला जास्त आहे. मग त्यामुळे पहा 80% जी एनर्जी आहे, एनर्जीमध्ये त्यामध्ये आता डिझेल, पेट्रोल, त्यानंतर अन्य सप्लायर्स वगैरे जे आहेत, 80% आपण एनर्जी काय करतो, इम्पोर्ट करतो. ओके, इम्पोर्ट करतो. व कालच्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला काय होतं, तर राजकीय तूट वाढलेली आहे असं आपल्याला तिथं देण्यात आलेलं होतं. कालचं वृत्तपत्रामध्ये मी अगदीच घ्यायला नाही, कारण ते पुन्हा इकॉनॉमिक सर्वेमध्ये वगैरे दिसणार आहे. तरी देखील तुम्हाला माहिती असू द्या की राजकोषीय तूट जी आहे ती वाढलेली आहे असं आपण तिथं दिलेलं होतं. कारण कशामुळे वाढलेली आहे, कारण आपण जास्त इम्पोर्ट करतो, एक्सपोर्ट काही करत नाही. म्हणजे तिकडून आपण विकत घेतो, विकत घेतल्यानंतर आपल्या खिशातले पैसे नक्कीच जाणार आहेत, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे 80%ची जी भूक वगैरे गरजेची आहे ती आपण इम्पोर्ट करून भागवतो 100%. म्हणजे फक्त 20% आपल्या भारतात वगैरे उत्पादन होतं एनर्जीचं. मग त्यासाठी इथेनॉल जे घटक आहे ते अगदी गरजेचं आहे, ते आपल्याला इथं सांगता येतं. मग पहा आता इथेनॉल मिळतं कुठून, तर जे बांबू वगैरे आहेत, बांबूपासून पण आपण इथेनॉल वगैरे काढू शकतो. त्यानंतर जे अल्कोहोल आहे, अल्कोहोल म्हणजेच काय, दारूमध्ये वगैरे जे असतं, द्राक्ष वगैरे तुम्ही म्हणता. ओके, द्राक्षापासून पण आपल्याला दारू बनवता येते. ओके, हे आपण म्हणजे सर्वांना माहितीच असेल. किंवा देशी दारूवरती आपल्याला संत्रा म्हणून डायरेक्टली नाव असतं पहा, ते तुम्ही अगदीच म्हणजे डायरेक्टली ते केस स्टडी वगैरे आहे ते तुम्हाला सर्रास माहिती असेल, ग्रामीण भागातून वगैरे तुम्ही आला असतात, तर त्यानिमित्ताने मी तशा पद्धतीने एक उदाहरण दिलं. ओके, म्हणजे तिथून दारूपासूनच इथेनॉल वगैरे काढलं जातं. मग त्याच बेसिसवर जर पाहिलं तर साखर. ओके, शुगर इंडस्ट्रीज म्हणजेच काय, आपलं ऊस वगैरे जे आहे, गन्ना, त्यामधून पण आपल्याला डायरेक्टली इथेनॉलचं वगैरे प्रोडक्शन घेता येतं. मग त्यासाठी आता भारत सरकार वगैरे काय करत आहे, किंवा जे नितीन गडकरी जे उद्योग मंत्री रस्ते वाहतूक मंत्री वगैरे जे आहेत, त्यांनी इथेनॉलला वगैरे प्रोडक्शनसाठी जास्त मदत वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे की आपला शेतकरी आता अन्नदाता आहेच, त्याने आता ऊर्जादाताही होणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल, जी आपली इम्पोर्ट 80% जे इम्पोर्ट वगैरे करतो आपण एनर्जी, ते कमी होईल असं त्यांचं मत आहे. ओके, मग आता इथेनॉल कशा पद्धतीने गरजेचं वगैरे आहे ते आता पाहूयात. मग आता हे सर्व पाहिलं की इथेनॉलची गरज वगैरे काय आहे, त्यानंतर इथेनॉल कशा पद्धतीने बनवलं, हे आपण बेसिकली सर्व तुम्हाला पॉईंट क्लिअर झाले असतील. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे पहा, आता इथेनॉल म्हणजे फक्त जर आता देशामध्ये जर सर्वजणच ऊस जर लावत असतील, म्हणजे काय, आता नितीन गडकरी वगैरे म्हटले, यामुळे काय झालं, ऊसाला वगैरे जास्त मागणी आलेली. ओके, आता इथं पण दिलेलं आहे, गेल्या वर्षी पहा फक्त 280 लाख टन साखरेची गरज होती. ओके, मग 380 गरज असते
म्हणजे आपल्या देशाला 280 टन एवढे लाख टन एवढ्या ऊसाची वगैरे गरज असते, तर ती यंदा 380 टन वगैरे झालेली आहे. मग आता पण काय करत आहोत, ऊसाचं प्रोडक्शन वगैरे इन्क्रीज करत आहोत. ओके, ऊसाचं प्रोडक्शन वगैरे इन्क्रीज करत आहोत म्हणजे काय करतील आता शेतकरी, ऊसाला वगैरे भाव लागत आहे, या निमित्ताने काय करतील शेतकरी, अन्न पिकवण्याचं वगैरे सोडून देतील. ओके, याचा इम्पॅक्ट पहा, मग त्यानंतर सोल्युशन वगैरे पाहणार आहोत. मग आता सर्वजणच ऊस जर लावले तर मग आपल्याकडे जे बाजरी, जो गहू, ज्वारी वगैरे आहे ते आपण खायला, म्हणजे ते अन्न कोण पिकवणार मग, असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडू शकतो व त्यांना पण पडलेला होता पॉलिसी मेकरला. तर त्याचं उत्तर पहा. आपल्याकडे ग्रीन रिव्होल्युशन झालं 1965चा पिरियड होता. ओके, दुष्काळ पडलेला, लालबहादूर शास्त्री यांचं सरकार वगैरे होतं, तेव्हापासूनचं आपल्याला ते म्हणजे माहिती आहे. 1965 ते 70 दरम्यान आपल्याला ग्रीन रिव्होल्युशन वगैरे झालं. मग पंजाब आणि हरियाणा या क्षेत्रामध्ये काय झालं, व्हीट म्हणजे गहू आणि तांदूळ याचं उत्पादन जास्त झालं. ओके, गहू आणि तांदूळ याचं उत्पादन जास्त अगदीच झालेलं आहे. ओके, मग ह्याला आता पहा, गोदाम नाही आहेत आपल्याकडे. ओके, म्हणून पंजाब आणि हरियाणात आपण रेल्वेच्या फलाटावर तांदूळ ठेवला आहे. ओके, म्हणजे आपल्याकडे एवढं जास्त प्रोडक्शन वगैरे आहे. ओके, म्हणजे गहू तांदूळचं इम्पॅक्ट, ग्रीन रिव्होल्युशनचं इम्पॅक्ट कशावर झालं, गहू तांदूळ आज पण कशामुळे जास्त पिकतंय, कारण MSP देतं आपण तिथं. ओके, MSP. ओके, पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांना जास्त MSP इथूनच भेटते, गहू आणि तांदूळ. त्यामुळे ते काय करतात, मोटिवेशन येतं त्यांना व MSP द्वारे ते काय, त्यामुळे त्यांनी काय केलेले आहे, तर गहू आणि तांदूळ याचंच प्रोडक्शन वगैरे त्यांनी जास्त घेतलेलं आहे. मग आता आपल्याला जास्त झालेलं आहे, जरी ऊसाचं लागवड जरी शेतकऱ्यांनी केली तरी आपल्यासाठी ते बेटरच आहे, कारण गहू आणि तांदूळचे आपल्याला जास्त तिथं म्हणजे ठेवायला जागा नाही आहे आपल्याजवळ. त्यामुळे आपण काय केलं पहा, एवढी दुर्दैवी अवस्था आपल्याला तिथं पण झालेली दिसून येते की तांदूळ आपण डायरेक्टली रेल्वे ट्रॅकवर वगैरे ठेवलेला आहे. मग याचं अगदीच आपल्याला हे सांगता येतं. मग यावरून जर याचा जर डाटा वगैरे जर केला तर 50 वर्ष म्हणजे हे गहू आणि तांदूळ जे आहे ते पुढली 50 वर्ष आपल्याला सफिशियंट आहे. ओके, यासाठीच तुम्ही जर पाहिलं तर केंद्र सरकार आता काय विविध स्कीमद्वारे वगैरे आपल्याला गहू तांदूळ वगैरे जे आहे ते मोफत वगैरे वाटण्याचा प्रयत्न करत आहे. याच बेसिसवर आपण बिहारमध्ये 11 रुपये किलो दराने वगैरे तांदूळ दिलेले आहेत. यामुळे केंद्र सरकार तांदूळमध्ये फोर्टिफाईड राईस वगैरे करण्याची संकल्पना आपण घेऊन येत आहे. ओके, ते भाग वेगळा झाला तरी देखील आपण आता म्हणू शकतो की एवढी आपल्याकडे काय आहे, तर अन्नाचा साठा वगैरे आपल्याकडे भरपूर आहे. मग अन्नाच्या बाबतीत मध्ये तर आपण आता कमी पडणार नाही, हे आपल्याला बेसिकली पाहायला मिळतं. मग आपण आता इथॉनॉलवर वगैरे प्रोडक्शनवर वगैरे काम केलं तर ते बेटरच राहील असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग पहा, आता हे जे इथॉनॉल आहे ते म्हणजे ते अगदीच कामी पडेल का, म्हणजे आपल्या कामाला येईल का, तर अगदीच येईल. पहा, आता सध्याला फक्त आपण 2 ते 2.5% वगैरे गेलेलं आहे. मग आता 2023 पर्यंत आपण जर पाहिलं तर 10% इथॉनॉलवर वगैरे वर्क केलेला आहे. त्यानंतर आता 20% करायचं आहे आपल्याला 2025 पर्यंत. ओके, व अमेरिका वगैरे जर क्षेत्र जर पाहिले तुम्ही तर पहा, अमेरिका या क्षेत्रांनी वगैरे तर डायरेक्टली त्यांनी पूर्णतः 100% इथॉनॉलवरच वगैरे गाडी चालण्याचा त्यांनी प्रयत्न वगैरे केलेला आहे व ते यशस्वी झालेले आहेत अमेरिकेसारखे देश. मग आपल्याला पण ते करायचं आहे, परंतु सध्याला आपण 20%वर वगैरे येणार आहोत. ओके, मग आता या संदर्भात थोडंसं UPSCला वगैरे कशा पद्धतीचे प्रश्न येतील ते आपण आता थोडंसं या लेखामधून वगैरे समजून घेऊयात. तर पहा, दुसरीकडे आपण दरवर्षी 16 लाख कोटी रुपयांच्या खनिज तेलाची आयात करतो. पहा, इथे 80% म्हणजेच किती, 16 लाख कोटी एवढी आपण रक्कमचा आयात वगैरे करतो. त्या तुलनेत आपले इथॉनॉल उत्पादन अत्यंत किरकोळ दराने आहे. मागील वर्षी 450 कोटी लिटर इथॉनॉल तयार केले गेले होते. त्यापैकी 20% मिश्रण उद्दिष्ट गाठायचे असेल तर 1000 कोटी लिटर इथॉनॉलची गरज आहे. तितके आपले उत्पादन होत नाही, त्यामुळे उत्पादन वाढीसाठी साखरेपासून थेट इथॉनॉल निर्माण करणे हे गरजेचं आहे. त्यामुळे आता ऊस प्रोडक्शनसाठी वगैरे आपण थोडंसं पुढे हे करत आहोत, त्यांना शेतकऱ्यांना वगैरे मोटिवेट करत आहोत. ऊसाच्या रसापासून सी हेवी, बी हेवी आणि मोलासिस. ओके, प्लीज हे लक्षात ठेवा नाव. ओके, सी हेवी, बी हेवी आणि मोलासिस. ओके, सी हेवी, बी हेवी आणि मोलासिस. UPSC अशाच पद्धतीचे प्रश्न वगैरे काढत आहे किंवा अशाच पद्धतीचे डायरेक्टली स्टेटमेंट देते 1, 2, 3. ओके, तर हे त्याचे प्रोडक्शन साठी वगैरे कामाला येतात. मोलासिस, त्यानंतर सी हेवी, बी हेवी इथेनॉल तयार केले जातात यापासून. ओके, म्हणजे याला गरज आहे त्याची. त्यानंतर म्हणजेच साखर निर्मितीला फाटा देऊन जास्तीत जास्त इथेनॉल निर्मिती वगैरे केली पाहिजे. ओके, आता साखरचं पण प्रोडक्शन आपल्याकडे अगदीच म्हणजे पहा, गेल्या वर्षी किती होती आपल्याकडे, 280 लाख टनची गरज होती. आपण 380 लाख टनचं वगैरे तिथं प्रोडक्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे किती, 100 लाख टन जे आहे प्रोडक्शन अतिरिक्त आहे. साखर पण आपल्याला मर्यादित आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की तांदूळ आणि गहू पण आपल्याकडे सफिशियंट आहेत पुढल्या 50 वर्षासाठी. मग आपण इथेनॉलकडे म्हणजे ऊस लागवडीसाठी तिकडे जाण्यासाठी सफिशियंट आहोत किंवा आपल्याला तिकडे जाता येईल, म्हणजे तिकडे सिक्युरिटी वगैरे आहे असं आपण तिथं डायरेक्टली म्हणू शकतो. मग त्यानंतर अतिरिक्त धान्यापासून इथेनॉल निर्मितीला मोठी संधी आहे, हे आपल्या इथं बेसिकली पाहायला येतं. मग त्यानंतर डिझेलपेक्षा निम्म्या किंमतीत
इथेनॉल मिळत असल्यामुळे तब्बल 50% बचत होणार आहे. जर हे जर आलं म्हणजे इथेनॉल जर सक्सेसफुल वगैरे जर आपण केलं तर किती डिझेलपेक्षा निम्म्या किमतीत, म्हणजे आता डिझेलचे जर रेट आपण 100 रुपये धरले तर फक्त 50 रुपयाला आपल्याला काय मिळेल तर इथेनॉल मिळेल. ओके, पेट्रोलचे तर जर जास्तच आहेत तरी देखील पेट्रोलला पण याची हे करणार आहे. व मायलेज पण पहा, फ्लेक्स इंजिनचा जर वापर केला तुम्ही, अमेरिका हे सध्याला करत आहे. ओके, आता इथं दिलेलं आहे, त्यानंतर पहा, सॉरी हे हायलाईट कमी झालं तर पहा, इथेनॉल आणि पेट्रोलपासून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये मायलेज फरक होता. ओके, याच्या पूर्वी जर पाहिलं तुम्ही तर इथेनॉल आणि पेट्रोल, ओके, यांचं जर हे केलं आपण, आता ही इथेनॉल त्यानंतर हे पेट्रोल, यांच्या दोघांना जर कंपॅरिझन वगैरे केलं तर पेट्रोलचं मायलेज जास्त होतं परंतु इथेनॉलचं वगैरे कमी होतं. परंतु त्याला रशियाच्या तंत्रज्ञानी वगैरे मार्ग काढलेला आहे. मार्ग कोणता तर फ्लेक्स इंजिन. ओके, फ्लेक्स इंजिन जर काढला तुम्ही म्हणजे त्याचा जर वापर वगैरे केला तर काय होईल पहा, पेट्रोल आणि इथेनॉलचं जे मायलेज वगैरे ते समानच आहे. ओके, इथेनॉल फ्लेक्स इंजिनच्या वापराद्वारे इथेनॉल आणि पेट्रोल लिटरचे मायलेज सारखेच असणार आहे. त्यामुळे इथेनॉल आपल्या खिशाला परवडणारे आहे. बजाज, हिरो, TVS यांनी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी तयार केलेल्या आहेत. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये 2 इथेनॉलचे जे पंप आहेत त्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे. ही एक आपल्याला चांगली गरज आहे. व आपण जे क्लायमेट चेंज वगैरे म्हणतो दिवसभर, मग ते क्लायमेट चेंजला पण ही अशा पद्धतीने मदत करेल, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. कारण बायो इंधन आहे हे. ओके, ही इथेनॉल जे आहे ते बायो इंधन आहे, त्यामुळे हे गरजेचं आहे आपल्यासाठी. ओके, डिझेलपेक्षा पहा म्हणजे 50%, फक्त 50 रुपयाला जर हे भेटत असेल तर हे अगदीच गरज आहे. आता पेट्रोलचे तर जर आपल्याला 111-112 रुपयेनं पाहायला मिळत आहेत, म्हणजे 50 रुपये हे अगदीच सामान्य माणसांसाठी वगैरे तर अगदीच वरदान ठरेल. हे आपलं इथं बेसिकली पाहायला येतं. फक्त तिथं काय असायला पाहिजे तर फ्लेक्स इंजिन पाहिजे. भारतात सध्याला ते आलं नाही, परंतु पुढे लवकरच येणार आहे. अमेरिकेत सध्याला हे फ्लेक्स इंजिन वगैरे चालू झालेलं आहे. त्यानंतर भारतातील बजाज, हिरो, TVS यांनी पण सुरुवात केलेली आहे, म्हणजे त्यांनी इंजिन बनवलेले आहेत, परंतु सध्याला जे पेट्रोलचे पंप वगैरे आहेत ते नाहीत आपल्याकडे, त्यामुळे आपण थांबलेलो आहोत. त्यानंतर फ्लेक्स इंजिन 100% बायो इथेनॉलवर चालते आणि हे फ्लेक्स इंजिन युरो 6 चे निकष पूर्ण करते. ज्या पद्धतीने BS6 आहे अगदी त्याच पद्धतीने त्याचे निकष वगैरे हे पूर्ण करतं. हे अगदी इथं चांगली बाब आहे. त्यानंतर देशात दरवर्षी 40,000 कोटींचे पोटॅश आयात करावे लागते. कारखान्यांनी तयार केलेले पोटॅश खत कंपन्या विकत घ्यायला तयार आहेत. ओके, म्हणजे पहा, अगदीच उसापासून आपण काय करणार आहोत, इथेनॉल तयार करणार आहोत. साखर तर ऑलरेडी आपल्याकडे सफिशियंट आहे. मग इथेनॉल केल्यानंतर उसाचं जे हे असेल म्हणजे वेस्ट वगैरे असेल ते आपल्याला खतामध्ये जाईल. ओके, म्हणजे पहा, वेस्ट कुठंच नाही आहे, म्हणजे सगळं आपण इथं अगदीच म्हणजे त्याचा परिपूर्ण उपयोगच करून घेणार आहोत. हे आपलं इथं म्हणजे अगदी चांगल्याच पद्धतीने वगैरे दिसत आहे. हेच आपल्याला बेसिकली सांगता येतं. म्हणजे इथेनॉल जर तयार केलं आपण तर त्याचं जे पोटॅश वेस्ट प्रोडक्ट आहे ते पण खतासाठी वगैरे वापरता येईल. मग ती एक चांगली बाब आहे इथं. त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर ते आपलं पाहिलेलंच आहे. तर अशा पद्धतीने हे इथेनॉल वगैरे कागदच आहे ते आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर UPSC प्रश्न, त्यानंतर पहा, भारतामध्ये पण आता पुढल्या वर्षी टोयोटा कंपनीच्या ज्या गाड्या वगैरे येणार आहेत ते आपण फ्लेक्स इंजिनच्या बेसिकवरच येणार आहे. त्यानंतर मर्सिडीज, सुझुकी वगैरे जे आहेत ते आपण गाड्या तशाच पद्धतीने वगैरे सध्याला तयार करत आहेत. परंतु आगामी वर्षात टोयोटाची गाडी नक्की फ्लेक्स इंजिनवर वगैरे येणार आहे, म्हणजे 100% इथेनॉलवरती कार्य करेल. ओके, मग ते जर झालं तर ते अगदी बेटर आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. तर अशा पद्धतीने ही इथेनॉल आहे. त्यामधील आता 2-3 प्रश्न आहेत पहा, C हेवी, B हेवी आणि मोलॅसिस, हे एक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर फ्लेक्स इंजिन हे एक लक्षात ठेवा. फ्लेक्स इंजिन वापरल्यानंतर काय होईल आपलं तर पेट्रोल आणि जे इथेनॉल आहे त्यांचं मायलेज सारखंच असतं. हे तुम्हाला परीक्षेत UPSC डायरेक्टली विचारू शकेल की जर फ्लेक्स इंजिनचा वापर वगैरे केल्यानंतर फ्लेक्स इंजिन कशाशी संबंधित संकल्पना वगैरे आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यामुळे प्लीज तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर युरो 6चे पण हे निकष पूर्ण करते का तर यस, फ्लेक्स इंजिन युरो 6चे जे हे आहे निकष वगैरे आहेत ते पूर्ण करते. हे 2-3 स्टेटमेंट आहेत ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, कारण UPSC अशाच पद्धतीचे पर्यावरणमध्ये प्रश्न वगैरे विचारत आलेली आहे व विचारेल पण, कारण हे क्लायमेट चेंज संबंधी पण निगडीत आहे व भारताची ही पॉलिसी आहे सध्याला. ओके, दररोज यावरती लेख वगैरे येतील, त्यापेक्षा हे बेटर लेख आहे, त्यामुळे मी याचा घेतलेला आहे. आय होप तुम्हाला हे योग्यरित्या वगैरे समजलेलं आहे. त्यानंतर आपण म्हणजे पुढे वळूयात. भीमा कोरेगाव या संदर्भात थोडंसं पाहून घ्या. तर पहा, 1818 मध्ये झालेलं काय तर ब्रिटिश वर्सेस मराठे हे युद्ध वगैरे लढलं गेलं भीमा कोरेगाव येथे. मग पहा, 1818 हे वर्ष आधुनिक आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वाचं मानलं जातं, कारण या वर्षी पेशवाई संपुष्टात आली. आत्ताच पाहिलं आपण, म्हणजे पेशवाई संपुष्टात आली कारण ब्रिटिशांनी मराठ्यांमध्ये वगैरे इथं युद्ध खेळलं गेलं. त्यानंतर या निर्णायक वळणावर भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध
ब्रिटिश अशी होती. त्यानंतर महार सैनिक जे होते म्हणजे महाराष्ट्रातील, यांनी काय केलं, ब्रिटिशांच्या बाजूने व पेशव्यांच्या विरोधात लढले. ओके, महार सैनिक हे युद्धाचं महत्त्व वगैरे कशा पद्धतीने आहे ते पाहून घ्या तुम्ही फक्त. महार सैनिक जे आहेत ते ब्रिटिशांच्या वतीने लढले व पेशव्यांच्या विरोधात लढले गेले. जे धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणात ब्रिटिशांनी इथे स्तंभ उभारला. ओके, म्हणजे ब्रिटिशांना महारांनी मदत केली होती, त्यामुळे इथं बेसिकली ब्रिटिशांनी काय केलं, मग तिथं स्तंभ वगैरे उभारलेला आहे, हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग त्यानंतर पहा 1818चा पिरियड होता, त्यांनी संपूर्ण कॉन्क्वेस्ट वगैरे करतच गेले. मग त्यानंतर लॉर्ड डलहौसी वगैरे आला, त्यानंतर पूर्ण अगदीच त्यांची पॉलिसीनं वगैरे ते खळबळ वगैरे टाकली, म्हणजे भारतामध्ये खळबळ वगैरे माजली. त्यानंतर 1857चा पिरियड आला. 1857च्या पिरियडमध्ये काय झालं पहा, भारतामध्ये एक म्हणजे विद्रोह झाला व विद्रोहाची ठिणगी वगैरे कुठून पडली, तर मिलिटरी कॅम्पेन पासून वगैरे ती पडलेली होती. ओके, म्हणजे मंगल पांडे वगैरे त्यांचा रोल वगैरे आपण तिथं पाहिलेला आहे. ओके, मग 1857च्या नंतर 1858ला जेव्हा इंग्रजांना चूक लक्षात आली की आपण कशामुळे हे युद्ध वगैरे अशा म्हणजे जी ठिणगी वगैरे कळली त्याचं कारण वगैरे काय, मग त्यांनी काय केले पहा, जे अशा पद्धतीचे जे रेजिमेंट वगैरे आहेत, त्यानंतर आता महार रेजिमेंट महाराष्ट्रातील, त्यानंतर गोरखा रेजिमेंट, त्यानंतर सिख रेजिमेंट वगैरे जे हे आहेत, यांचं जे ब्लड आहे ना ते अगदीच वॉर टाईप ब्लड आहे. ओके, म्हणजे त्यांना कळून चुकलं की ह्यांच्या रक्तातच अगदीच जोश आहे किंवा एक साहस वगैरे आहे, अशा पद्धतीने त्यांना समजून आलं. मग त्यांनी काय केलं, यांची जी भरती वगैरे आहे ती रद्द वगैरे करण्याचं किंवा प्रमाण त्यांचं कमी केलेलं आहे. हा, पुण्याच्या काळात गोरखा रेजिमेंटला वगैरे त्यांनी काय केलं, ब्रिटिश आर्मीमध्ये वगैरे स्थान दिलेलं आहे, परंतु यांनी ती भरती वगैरे कमी करण्याचा वगैरे प्रयत्न केला. म्हणजे इथं काय डिवाइड अँड रूल वगैरे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ओके, मग हे ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत आपला हे इतिहासमध्ये वगैरे ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत समजलं. मग आता हे चर्चेत वगैरे कशामुळे असतं, तर 1818 ते 2018ला आपण तिथं म्हणजे बेसिकली 2018मध्ये तिथं उत्सव वगैरे साजरा करण्यात येत होता, म्हणजे विजय दिवस वगैरे तिथं साजरा करण्यात येत होता. मग प्रॉब्लेम काय झाला, तर 2014मध्ये आपल्याकडे आलेला आहे बीजेपी गव्हर्नमेंट, व बीजेपी गव्हर्नमेंट अगदीच हिंदुत्ववादी म्हणतं, व हिंदुत्ववादी कोणाच्या जोरावर, तर ब्राह्मण या समाजाच्या जोरावर वगैरे ते म्हणत असतं. मग या बेसिसमुळे प्रॉब्लेम इथं तोच झाला की 2018मध्ये जेव्हा हा शौर्य दिन वगैरे जेव्हा साजरा करण्यासाठी वगैरे एकत्र जमले, तर त्यांच्यावरती केसेस वगैरे टाकण्यात आले की याचं थोडंसं कुठेतरी इम्पॅक्ट वगैरे होत आहे, असं त्यांनी डायरेक्टली म्हटले की हे समाजाला विभाजनाचं वगैरे काम करत आहे, किंवा मोदी गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये वगैरे केंद्र सरकार जे आहे त्यांना पाडण्याचं वगैरे कार्य करत आहे. यासाठी त्यांनी काय केले पहा, काही जणांना अटक वगैरे करण्यात आली. मग त्यातील काही जण जे आहेत त्यांचे पहा 2018 पासून त्यांना अटकच आहे, परंतु त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यातीलच एक केस पहा, स्टॅन स्वामी यांचा जुलै 2021मध्ये डायरेक्टली कशात, तुरुंगातच मृत्यू वगैरे झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यानंतर याचं आणखी जर म्हणजे खाली जर गेलात तुम्ही, तर जे अमेरिकेचं जे वृत्तपत्र आहे त्यांनी काल परवाच काय म्हटलेलं आहे की जे भीमा कोरेगाव जी केस झाली 2018मध्ये, त्या केसेसमधील जे व्यक्ती वगैरे आहेत किंवा त्यांचे जे मानवाधिकाराचे जे हे आहेत नेते वगैरे आहेत, त्यांच्यावरती विनाकारण केस वगैरे टाकलेले आहेत, व त्यांचे केसेस वगैरे कशा पद्धतीने, त्यांच्यावरचे पुरावे वगैरे कशा पद्धतीने तयार केले, हे सायबर हल्ला वगैरे कशा पद्धतीने झाला ते त्यांनी USA सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, परंतु इथे सध्याला तशा पद्धतीचं राजकारण वगैरे आहे, हे आपण चुकीचं राजकारण वगैरे होतंय हेच आपण इथं बेसिकली सांगू शकतो. म्हणजे इतिहासाचं थोडंसं राजकीय दिशा वळण वगैरे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे इथं मला म्हणायचं आहे. कारण पहा, कोरेगाव भीमाच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी जो स्तंभ उभारला त्यावर 49 सैनिकांची नावं आहेत, त्यापैकी 22 सैनिक महार होते, इतर 27 सैनिक विविध जाती धर्मातील होते. त्यामुळे या स्तंभाकडे केवळ महारांची किंवा दलितांची अस्मिता म्हणून पाहता कामा नये, त्याकडे एकतेचा स्तंभ म्हणून पाहायलाही हवे. त्यामुळे हा केवळ शौर्य दिन नाही तर एकतेचाही दिवस असायला हवा, असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. परंतु राजकीयांनी काय केलं, तर फक्त याला महार रेजिमेंट त्या पद्धतीनेच वगैरे धरलं, हे अगदी चुकीचं आहे. कारण समाजामध्ये अशा पद्धतीने होऊ नये हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे पहा, इथं लेखकांनी पण लिहिलेलं आहे की इतिहास डोक्यावर घेऊन न नाचता त्याचा नेमका अन्वय लावला पाहिजे, समकाळातल्या समाजभिमुख संदर्भ ध्यानात घेतला पाहिजे, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. व अगदीच पहा 1818मध्ये तेव्हाची परिस्थिती वगैरे पाहिलं तर अगदीच जे महार रेजिमेंटने वगैरे जे कार्य केलं ते अगदीच चांगलं होतं, असं आपण तिथं बेसिकली न्यूट्रल राहण्याचा वगैरे प्रयत्न नक्की केला पाहिजे. ओके, आता काही जणांच्या, आता जे लेख मी वगैरे वाचला त्यामध्ये काही जणांच्या भावना जरी दुखावल्या असत्या तरी पहा, तुम्ही जर UPSC वगैरे करत असाल तर तुम्हाला अगदीच न्यूट्रल वगैरे राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यामुळेच पहा इथिक्स हे पेपर वगैरे तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. जर पहा तुम्ही आज इथे जर न्यूट्रल वगैरे राहण्याचा प्रयत्न केला नाही तर ठीक आहे, म्हणजे
माझ्या विरोधात गेल्यानंतर मला काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचे इथिक्स वगैरे जे काही बोलतील ते जे 250 मार्काचा पेपर वगैरे आहे त्यामध्ये तुम्ही जर बायस्ड झालात तर तुमची लाईफ चेंज होईल, हे मी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे प्लीज न्यूट्रल वगैरे राहण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यासाठी जे UPSC आणि MPSC करत आहेत त्यांनी प्लीज याची काळजी वगैरे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या लेखमध्ये वगैरे जाऊयात. रविवार वृत्तांत, इथून काही गरजेचं वगैरे मला दिसून आलं नाही. त्यानंतर ॲडव्हर्टाईज आहेत भरपूर. ओके, त्यानंतर हे इथॉनॉल आपण पाहिलेलं आहे, इथॉनॉलचं प्रकरण वगैरे. क्रीडा न्यूज आहेत, गरजेच्या नाहीत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहा, द हिंदूमध्ये पण काहीच बातम्या वगैरे गरजेच्या नाहीत, तरी फक्त 2 बातम्या आहेत त्या गरजेच्या आहेत, ती घेऊन आपण थांबूयात. तर पहा, पहिली बातमी, वुमन ब्रेक न्यू ग्राउंड इन MG नरेगा. पहा, MG नरेगा स्कीममध्ये महिलांचं प्रमाण वगैरे वाढत आहे. तर अशा पद्धतीचा जर प्रश्न आला गव्हर्नन्स GS2 मध्ये, तर त्याचं कारण आपण सांगू शकतो की पुरुष मंडळी जी आहे ती गावात राहत नाही, तर ती अगदीच बाहेरच्या गावी वगैरे जाते, स्थलांतर करते शहराच्या ठिकाणी वगैरे. मग गावात प्रामुख्याने ज्या राहतात त्या महिलाच होतात. मग महिला काय करतात, त्या MG नरेगा स्कीममध्ये वगैरे त्यांचं कार्य करतात. हे आपलं इथं बेसिकली सांगू शकतो आपण. त्यानिमित्ताने तुम्ही उत्तर वगैरे ते लिहू शकता असं मला वाटतं, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. परंतु यदा कदाचित यावरती जर हे आला, लेख आला, तर नक्की त्यावरती पण विश्लेषण आपण घेऊयात. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आजच्या पहा, द हिंदूमध्ये पण एडिटोरियल वगैरे नसतं, त्यामुळे आपण बेस्ट आहे आजचं. उद्यापासून आपण द हिंदूचे पण एडिटोरियल वगैरे घेऊ शकतो. त्यानंतर अगदी पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, मोस्ट युनियन गव्हर्नमेंट ऑफिसेस लाईकली टू गो फुल्ली डिजिटल बाय फेब्रुवारी 2023 पासून आपले जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी ऑफिसेस वगैरे आहेत ते काय होणार आहेत, डिजिटाईज होणार आहेत. ओके, ही चांगली गोष्ट आहे. डिजिटल झाले तर अगदीच सेवा वगैरे सुरळीत होईल. परंतु आपलं एक थ्रेट आहे, ते 2022च्या UPSC प्रिलिमने पण विचारलेलं आहे, मेन्सने पण विचारलेलं आहे. परंतु आत्ताच आपण पाहिलेलं आहे एम्समध्ये एक थ्रेट झालेलं. ओके, मग एम्स या संस्थेमध्ये जे डाटा थ्रिफ्ट वगैरे झालं, मग त्यातून आपण शिकतो काय, तर पहा, सगळे आपण जर ऑफिस वगैरे जर डिजिटाईज केले तर आपल्या पहा जनतेची जे महत्त्वाची काही गोष्टी वगैरे आहेत ते काय होतील, अगदीच ज्यांनी हॅक वगैरे केलेलं आहे त्यांच्याकडे हा डाटा जाईल. मग आपल्या सिटीजन्स वगैरे जे आहे ते अल्गोरिदम वगैरे त्यांना समजेल. ओके, आता कोणती जरी बाब घेतलं, आधार कार्डचा डेटा जर घेतलं तर बायोमेट्रिक सर्व त्यांना जाईल. त्यानंतर जर एखादी वेळेस म्हणजे एखादी लोकेशनचा डाटा वगैरे गेला किंवा ई-कॉम सेक्टरचा वगैरे जर डाटा गेला, ई-कॉमर्स वेबसाईटचा वगैरे, तर त्या डाटाने काय होईल पहा, आपल्याला प्रॉब्लेम काय होईल, म्हणजे एखादी व्यक्ती आहे, ही व्यक्ती कोणत्या पद्धतीची पुस्तकं वगैरे खरेदी करते किंवा कोणत्या पद्धतीच्या घटना वगैरे खरेदी करते. किंवा आता पहा, ई-कॉमर्स सेक्टरचं जाऊ द्या. त्यानंतर व्होटिंग सिस्टीमवर पहा, व्होटिंग म्हणजे आता एखाद्या व्यक्तीने जर फक्त राहुल गांधींना वगैरे फॉलो केलं तर त्या व्यक्तीला काय होईल, समजून येईल पुढच्या व्यक्तीला ज्यांनी हॅक वगैरे केलेला आहे की हा व्यक्ती याचा आहे, म्हणजे काँग्रेसचा आहे, INCला सपोर्ट वगैरे करतो. मग तो काय करेल, INCचं ब्रेन वॉश वगैरे, या व्यक्तीचं ब्रेन वॉश करण्यासाठी काय करेल, तेव्हा तो व्यक्ती जेव्हा ट्विटर किंवा फेसबुक वगैरे उघडेल तेव्हा काय करेल, फक्त म्हणजे INCच्या विरोधातीलच वगैरे इथं न्यूज वगैरे दाखवण्यात येईल. मग याला काय होतं, याचं ब्रेन वॉश वगैरे होतं व हे काय होईल, प्रो BJP होईल, म्हणजे BJPला वगैरे सपोर्ट करेल. अशा पद्धतीने इथं खेळ वगैरे खेळला जाऊ शकतो. हे डाटा ब्रीच वगैरे आपल्याला इथं बेसिकली पाहायला येतं. हे सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटीचा पण विषय आहे. त्यानंतर सायन्स टेकमध्ये पण तुम्हाला हे शिकायचं आहे. ओके, हा महत्त्वाचा इश्यू आहे पहा. ओके, त्यासाठी आपल्याला काळजी घेणं वगैरे गरजेचं आहे, कारण एम्स या घटनेतून आपण बेसिकली ते तर शिकलेलाच आहोत. ओके, मग आता पहा, यासाठी आकडेवारी पण दिलेली आहे. तर आकडेवारी पहा, द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम. ओके, ही जी सिस्टीम आहे सर्ट, ओके, यांनीच आता प्रयत्न वगैरे केले होते. एम्सचा जो डाटा लीक वगैरे झाला तर त्या संदर्भात यांनी प्रयत्न वगैरे केले होते, परंतु सफलता वगैरे यांना पण तेवढीशी लागलेली नाही ती. तर पहा, या सर्ट एजन्सीने रिपोर्ट वगैरे केली. त्यांनी काय म्हटलेलं आहे, पब्लिश्ड इन ऑगस्ट सेड रॅन्समवेअर इन्सिडेंट्स कॉन्ट्रीब्युटेड टू ग्रोथ इन 2022 विथ अटॅक्स अक्रॉस मल्टिपल सेक्टर्स इन्क्लुडिंग क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या आपण क्षेत्रामध्ये वगैरे जे आहेत ते अटॅक वगैरे, रॅन्समवेअरचे अटॅक वगैरे झालेले इथं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी इथं आकडेवारी दिलेली आहे. आता पहा, मी तुम्हाला काल एक होमवर्क दिलेला होता, म्हणजे एक डायरी करायला सांगितलेली होती. मग आजच्या डायरीमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे, इथॉनॉलचं प्रकरण, त्यानंतर हे 2 गोष्टी वगैरे लिहायच्या आहेत. वृत्तपत्र तुमच्या समोर मी दिलेलं आहे, आपल्या टेलिग्रामवरती तुम्ही ते वाचून घेऊ शकता. मग तिथून ही जी आकडेवारी आहे ती प्लीज तुम्ही डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवू शकता. हे कशात येणार आहे, तर हे GS3 आणि GS2 या दोन्ही विषयासाठी वगैरे येऊ शकेल. त्यानंतर इथॉनॉलचं जे प्रश्न आहे ते प्रिलिमसाठी आहे. त्यानंतर ते प्रश्न इकॉनॉमिक सेक्टर
या गोष्टीला आपण धरू शकतो. कारण पहा GS3 मध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, तिकडे पण इथेनॉलची न्यूज गरजेची होती. ओके, त्यामुळे प्लीज या 2 गोष्टी हे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. सुप्रीम कोर्ट सध्याला सुट्टीवरच आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे या. हे UNची न्यूज आपण पाहिलेली आहे. इस्रायलला आपण काय केलं, अबस्टेन केलेलं आहे वोट. आपण अगदीच हे असतो कोणाच्या पण म्हणजे इकडे पण जात नाही व इकडे पण जात नाही, आपण डायरेक्टली स्टेटच असतो. ही अगदी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून गरजेची न्यूज वगैरे नाही. त्यानंतर ही FAQ वगैरे दिलेलं आहे, पण एवढं गरजेचं काही मला वाटलं नाही. त्यानंतर हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे, सॉरी परवा दिवशीची न्यूज आहे आय थिंक ही RVM मशीन बाबत. ओके, म्हणजे तेव्हा मी सांगितलेलं होतं की किती 64% सॉरी 67% हे 2019चं मतदान होतं, त्यापैकी 33% लोकांनी हे मतदान वगैरे केलं नव्हतं. हे डेटा वगैरे त्याने दिलेला आहे, तेच आहे ही न्यूज. ओके, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला. क्रिप्टो करन्सी वगैरे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. पहा आपल्या वेबसाईटवरती हे दिलेलं आहे, क्रिप्टो करन्सी वगैरे त्या संदर्भातची गाईडलाईन्स वगैरे, त्यामुळे ते पण तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून पण मला काही गरजेचं वगैरे वाटलं नाही. त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र जे संपतं. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.